सर्वांना देखील आवडलं गेलं असेच आमच्या नृत्य कलाकार या ठिकाणी आज फायनलच्या मॅच पर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या। उर्मिता आणि अश्विनी ताई आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी खूप चांगलं सुरेख नृत्य केलं त्यांनी आणि प्रत्येकाने अगदी त्यांच्या तालावर नाचवल्या। अशा या दोन कलाकार यांना मी उत्तम मात्रे यांना विनंती करतोय। तीन कलाकार येस आमच्या या ठिकाणी ताई आहेत। या नीताताई आपण यायचंय। नीताताई या। तर नीताताईंच्या आपण शुभ हस्ते आपण सन्मानित करूया। जोरदार टाळ्या या कलाकारांसाठी। खरोखरच आपल्या नृत्याच्या जोरावर अगदी तालावर प्रत्येकाला नाचवल्या गेले असं आपण पाहतोय। अश्विनी या ठिकाणी कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे उर्मिला आपण पाहतोय या देखील एक कलाकार नृत्य कलाकार आपल्याला पाहायला मिळतोय। आज फायनलच्या मॅच पर्यंत आपल्या सोबत या ठिकाणी राहिले आणि त्यांचं नृत्य त्यांनी प्रदर्शन केलं त्याबद्दल दोघांचेही आम्ही आभार मानतोय। आणि त्यांच्या सोबत त्यांची टीम आपण पाहतोय त्यांचं देखील सिद्धांत यांचं देखील आपण आभार मानूया। कोणाचा काढायचा आहे? या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्याला अशी पहिली टुर्नामेंट पाहिली की आपण भविष्यामध्ये बऱ्याच टुर्नामेंट पाहतोय फक्त एक अंपायर ऑफिशियल अंपायर असतात मात्र इथे तीन ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळाले। खास करून जर पाहिलं तर तिन्ही अंपायर या आपण मी विनंती करेन प्रशांत पाटील आपण पाहतोय MCA चे अंपायर आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं मानधन आणि त्यांचं स्वागत त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे। यस आपण पाहतोय विशाल पाटील यांचे पप्पू दादा या ठिकाणी सन्मानित करतील आमच्या पंचांना। खूप सुरेख या ठिकाणी कामगिरी केली। आपण पाहतोय प्रशांत पाटील आपण पाहतोय अंपायर आणि त्यांचं मानधन या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केली। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। अगदी 4 दिवस सुरेख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर दुसरे पंच सातत्याने आपण बॉक्स क्रिकेट असोसिएशन मधून परवानगी मिळाले असे आपण पाहतोय समीर खान म्हणजेच बिट्टू हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी समीर पाटील यांना विनंती करतो। या समीर पाटील अतिशय सुरेख समीर पाटील देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। समीर म्हणजेच बिट्टू समीर कडून समीरला आपण या ठिकाणी त्यांचे सन्मान चिन्ह देऊन आणि त्यांचं मानधन देऊन त्यांना इथे आभार मानले जात आहे की खूप मेहनत घेतली त्यांनी देखील या स्पर्धेसाठी त्याबद्दल तुमचे धन्यवाद असतील। त्यानंतर आणखीन एक पंच धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी मंचावर भूपेश सरांकडून आपण देणार आहोत। या भूपेश सर आपले शुभ हस्ते आपण तिसऱ्या अंपायरला या ठिकाणी मानधन आणि एक सन्मान चिन्ह देणार आहोत। तर तिसरे पंच म्हणून आपण पाहतोय धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळते। सुरेख कामगिरी यांच्याकडून देखील राहिली या स्पर्धेदरम्यान चांगली कामगिरी केली त्यांचं आपण आभार मानतोय। अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी 3 अंपायर जसे होते तसे 3 कॉमेंटेटर देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्याला जास्त पसंती या ठिकाणी मिळते असे आमचे सिनियर कॉमेंटेटर अगदी जर पाहिलं तर या ठिकाणी 2 दिवस त्यांनी आपलं कार्य केलं। पहिल्या दिवशी मध्ये होते आणि दुसऱ्या दिवशी मध्ये ते गैरहजर राहिले परंतु तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मध्ये पुन्हा एकदा जॉईन झाले आम्हाला। तर मी दीपक संके सरांना या ठिकाणी बोलवीन। या दीपक संके सर आणि मी
त्यांचं मानधन आणि त्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी या ठिकाणी सचिन भोईर यांना विनंती करतो। या सचिन भोईर आपल्या शुभ हस्ते आपण देऊया या सरांचं मानधन आणि आपण पाहतोय त्यांना सन्मान चिन्ह दिलं जाईल। या स्पर्धेची एक आठवण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर काका तुम्ही देखील दोन शब्द उत्तम बदल, कारण की आपण नेहमीच आयोजकांची चर्चा करत असतो, काय म्हणतील? खरं तर माझी ताकदच होती, कारण माणूस बोलून बोलून बोलणार किती, कंटिन्यू 22 ते 20 दिवस समालोचन करत होतो, त्याच्यात आता 8 दिवस डे नाईट केलं। पण उत्तम भाऊने असं प्रेमात पडलं की ज्याप्रमाणे आपण कृष्ण आणि पेंद्याची जोडी बघितली आहे कृष्णाच्या पद्धतीने, तशा पद्धतीने एक नवीन मित्र मिळाला आणि नवीन मित्र असा मिळाला की ज्या पद्धतीने आपण आयुष्यात सवंगडी शाळेपासून ते कॉलेजपर्यंत जमतो तशा पद्धतीने इकडे जाताना निश्चितच मी प्रत्येकाची मनं जिंकलीत, अनेक लोकांना घेतल्यात, अनेक बहिणी मला भेटल्यात आणि खरोखर ताई तुमचं मनापासून कौतुक, एकदम महिलांसाठी कौतुक असायला पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांनी आमचा एन्जॉय केला आणि रात्रीच्या वेळी आम्हाला एनर्जी वाढवण्याचं काम त्यांनी केलं, कारण आम्ही समालोचकाला खऱ्या अर्थाने काय बोलतात भाऊ, काय बोलतात युसुफ भाऊ, काय बोलतात भाऊ, तर खऱ्या अर्थाने ही टुर्नामेंट यशस्वी कोणामुळे झाली तर या सर्व रणरागिणीमुळे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे। धन्यवाद। अगदी स्वीटली आणि शॉर्टली आपण पाहतो या ठिकाणी। त्यानंतर पाहिलं तर आणखीन एक समालोचक म्हणून आपण नेहमीच जेव्हा जेव्हा बॉक्स क्रिकेट असतो एक असोसिएशनचा हिस्सा म्हणून आपण त्याला पाहिलं जातोय आणि व्हॉइस ऑफ बोईसर म्हणून संबोधलं जातंय, असेच युसुफ सय्यद यांनी देखील यायचं आहे। धनेश सरांना मी विनंती करते, धनेश आप्पा या आपण आपल्या शुभ हस्ते। सचिन पाटील देखील आहेत, या स्टेजवर यायचं आहे सचिन पाटील। व्हॉइस ऑफ बोईसर आपण पाहतो युसुफ सय्यद साठी जोरदार टाळ्या। सुरेख या ठिकाणी कामगिरी त्यांची देखील राहते, दिवस रात्र मेहनत करत असतात आणि आपण पाहतोय आज या स्पर्धा सक्सेस करण्यामागे त्यांचे देखील हातभार आपल्याला पाहायला मिळाले। युसुफ तुला देखील मी विनंती करीन या ठिकाणी या स्पर्धेबद्दल अगदी शॉर्टली आणि स्वीटली दोन शब्द। फर्स्ट ऑफ तर मी धन्यवाद करेल राजेश छत्रपती ग्रुपचा आणि खास करून उत्तमचा, आम्हाला इकडे बोलवलं। 4 दिवस समाचार केला आपण, परंतु जसं तू सांगितलं की अंडर बॉक्स क्रिकेट मी सुरुवात केली होती आगवण गावाकडून अंडर बॉक्सला क्रिकेट करण्यासाठी आणि हा माझा बेस आहे, मी कधीच सोडणार नाही। आणि तुमच्या ग्रुपने तुमच्या आशेने मी 7 राज्यामध्ये कॉमेंट्री करतो सध्याच्या घडी आणि येणाऱ्या काळामध्ये एक मोठी बातमी आहे, मी नक्कीच जेव्हा होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना कळेल। आणि असं नाही आहे की सिनियर कॉमेंटेटर ज्युनियर कॉमेंटेटर, माझं असं महत्त्व आहे आम्ही खूप मोठं समालोचन करतो, जसे व्हॉइस ऑफ इंडिया हरीश सरांबरोबर आम्ही काम केलं, बालसुब्रमण्यम सरांबरोबर काम केलं, परंतु सगळ्यांचं एकच मत आहे की व्यासपीठावरचे कलाकार आहोत आम्ही, कुठलाही लहान मोठा कॉमेंटेटर नसतो जो माईकवर जे काम करतात व्यासपीठ कलाकार असतात, कोणीही कोणाला घालू पाडून बोलायचं नसतं आणि जो ज्याच्या शैलीवर काम करतो, संतोषची शैली वेगळी आहे, माझी शैली वेगळी आहे, दीपक सरांची शैली वेगळी आहे, अनेकांची शैली वेगळी असते, परंतु माझं एकच म्हणणं आहे की कोणी वाईट मानू नका माझं असं बोलण्याचा की तुम्हाला जर रिस्पेक्ट हवं आहे ना, लोकांना रिस्पेक्ट द्यायला तुम्ही शिका तर तुम्हाला सुद्धा रिस्पेक्ट भेटेल। धन्यवाद। अजून एक आपण सन्मान करूया, नक्कीच संतोष पाटील खूप सुरेख आहेत आणि पाहायला गेलं तर खूप बिझी असतात, कॅमलिनमध्ये जॉबला आहेत, मोबाईल रिपेअर करतायत, डेला टेंबोडेमध्ये होतं, नाईटला पंचाळीमध्ये आहेत, परंतु हा एक असं समालोचक आहे ना आणि माझा मित्र खूप जवळचा, कधीही फोन केला ना कधी कुठल्याही शब्दाला ना बोलत नाहीये, याचा आपण सन्मान करणार आहोत। आमचे काका आहेत त्याचे शुभ हस्ते, सचिनजी पाटील यांचे शुभ हस्ते संतोष सर तयार झाला पाहिजेत। एक समालोचक म्हणून एक चांगला माणूस सुद्धा आणि मनाचा राजा माणूस असं म्हणावं लागेल, प्रत्येक वेळेस चेहऱ्यावर हास्य असतं आणि आजच्या दिवसामध्ये त्याचा एक चांगली गोष्ट त्याच्या मुलीच्या नावाची कॅप्टन परिधान केलेली आहे आणि पुढील पूर्ण जे आहे समालोचन करण्यासाठी आणि सूत्रधान करण्यापर्यंत मी संतोषकडे माईक सुपूर्द करतोय। धन्यवाद। मला देखील अगदी सांगेन तर उत्तम माझा मित्र आणि पहिला फोन त्याचा मलाच आला, संतोष अशी स्पर्धा आहे, ही स्पर्धा आपल्याला सक्सेस करायची आहे। मला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विकेटसाठी देखील बोलला होता की विकेट आपल्याला बनवायचं आहे, मी विकेट येऊन चेक केलं, परंतु मातीमध्ये जर पाहिलं तर भरपूर अशी चुनखडी होती। मी त्याला एका शब्दात सांगितलं की विकेट आपल्याला बदलायचं, त्याने पूर्ण विकेट बदलून आज चांगलं विकेट नक्कीच बनवून दिलं, त्याबद्दल त्यांचं देखील आपण सर्व या पंचाली गावाकडून आभार मानूया, कारण विकेट हे मेन महत्त्वाचं असतं, हे विकेट बनवून दिलं तर त्याचं मी पुन्हा एकदा धन्यवाद मानीन। माझा वर्गमित्र आहे परंतु पहिला कॉल त्यांनी मला केला होता। धन्यवाद उत्तम। जाऊया आपण त्यानंतर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने जी
आज रंगरंगोटी म्हणजे जर पाहिलं तर जो मंडप दुरून जर पाहिलं तर हा मंडप खूप चांगला वाटतोय आणि जर मध्ये आल्यानंतर पाहिलं तर थोडीही लाईट जर पाहिलं तर कुठेही कमी नाही आहे असं हे मंडप सजवलं गेलं. आम्ही चर्चा देखील केली आल्यानंतर इथे चर्चा केली की इतके फोकस का आहेत, परंतु जे ऑनर्स आहेत त्यांनी स्वतःनी सांगितलं की आपण हे करतोय, आपण चांगल्यासाठी करतोय, चांगली टुर्नामेंट होय, चांगली दिसणं म्हणून हे मंडप अँड डेकोरेटरचं जे काम आपण पाहतोय. दोन आपण पार्टनर पाहतोय, जब्बीर खान आणि रोहन गावड यांच्याकडून हे कार्य केले जात आहे. तर मी त्यांना बोलवीन या ठिकाणी आपलं या ठिकाणी सन्मान केलं जाईल. जब्बीर किंवा रोहन उपस्थित आहेत का? येस सर, रोहन आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. साहित्य मी असं हे मंडप अँड डेकोरेटरचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. कृष्णा म्हात्रे आपण मुख्य मंचावर यायचं आहे. कृष्णा म्हात्रे या आपण मुख्य मंचावर. जबीर पण आहे. जबीर आपण देखील असाल तर या जबीर या. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उत्तम नक्कीच विनंती केली जाते उत्तम कडून, कारण की सहकार्य केलं आहे आणि हे सहकार्य आपण अगदी दोघे ज्या पद्धतीने पहिला दिवस मंडप दाखवलं, कुठे स्टेज करायचं कुठे, हे मात्र संकल्पना पूर्ण तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे दोघांचेही या ठिकाणी आभार मानतोय. साहित्य मी आपण पाहतोय मंडप अँड डेकोरेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जब्बीर आणि रोहन गावड आपल्याला पाहायला मिळतंय. ही मात्र जोडी आपल्याला नेहमीच चर्चेत राहील. जेव्हा जेव्हा मंडप अँड डेकोरेटर पाहायला मिळतील तेव्हा मात्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप मेहनत घेतली जब्बीर यांनी, त्याबद्दल देखील अगदी जर पाहिलं तर क्रीज मापणीपासनं नाना ही स्पर्धेबद्दल ज्या पद्धतीने आपण तयारी केली गेली त्याबद्दल उत्तम बद्दल आणि यांच्या पूर्ण एंटायर टीम बद्दल काय म्हणशील? खूप सुंदर कमी आहे. ही जी कमिटी आहे त्यांना क्रिकेटचं जास्त नॉलेज नाही आहे. उत्तम सोडला तर बाकीचे क्रिकेटचं नॉलेज नाही आहे, पण तरी पण त्यांनी त्यांची मेहनत आहे ही त्यांनी इथे दाखवली आहे. मला पण एक सांगायचं आहे की जी मंडपची लाईट जास्त मारण्याचं हे कारण आहे का, हे खाजणपट्टी होती, त्या खाजणावर जी माती आहे ही आपण बघितलं असेल की 2-3 बॉल झाल्यानंतर जे बॉलची अवस्था होती ती खूप ब्लॅकिश होत होती, त्यामुळे हे असे लाईट जास्त मारले आहेत. भलेही आम्ही मंडपमध्ये नवीन असतील पण आम्ही क्रिकेट एवढे खेळलो आहेत की त्यामध्ये आम्हाला माहिती आहे कुठे काय करायचं आणि कुठे काय करायचं. त्यामुळे आणि ते आम्हाला उत्तम आणि राजेशिव छत्रपती ग्रुप पंचाळी यांनी इथे मंडपचं काम दिल्याबद्दल त्यांचं सर्वांसमोर धन्यवाद सांगतो. धन्यवाद रोहन, खूप चांगलं या ठिकाणी आपण नक्कीच धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय ज्या माध्यमातून आपल्याला खरोखर मंत्रमुग्ध केलं जात आहे, म्हणजेच सॉन्ग असो किंवा समालोचन असो, असे एकमेव जिथे कमी तिथे आम्ही म्हणून रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच रोहित पाटील या. रोहित पाटील आपण यायचं आहे. अच्छा, या रोहित पाटीलच्या बदल्यात आपण त्यांचा ऑपरेटर आहे त्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह देणार आहोत. सुरेख कामगिरी मात्र रोया जर पाहिलं तर आज आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अगदी कमी दरामध्ये DJ नक्कीच आपण त्याचा पाहत असतो आणि त्यांचं नीताताई आपण या नीताताईंच्या शुभ हस्ते त्यांचं सन्मान करूया, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करूया. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण शुभमला पाहिलं. शुभम आपण देखील यायचं आहे, आपल्या देखील एक छोटासा सन्मान असणार आहे. शुभम या. खूप मेहनत घेतली शुभमने देखील. ध्रुवाने देखील यायचं आहे. दोन्ही जोडी आपण पाहतो ही जोडी, कारण की समालोचन करणं म्हणजेच त्याच्या पाठीचा कणा जर पाहिलं तर गुणलेखक म्हणून त्याला ओळखलं जातं. असे दोन गुणलेखक आपल्याला पाहायला मिळाले, अगदी पंचाळी गावचे आणि या राजेशिव छत्रपती ग्रुपचे मेंबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मी विनंती करतो या ठिकाणी प्रवीण दादा यांना, प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देणार आहोत.
सुरेख गुणलेखक आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहिलं तर आणखीन एक हिस्सा म्हणून आपण पाहतोय जो प्रत्येक गावागावामध्ये नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये असो किंवा देशांतर्गत ज्याची लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खऱ्या अर्थाने मी अजब झालो जेव्हा इथे आल्यानंतर अतुलला पाहिलं. पाटील नेटवर्क आहे, अनय डिजिट आहे, हे दोन नेटवर्किंग एकाच पाहायला मिळालं. आणि मी पाटील नेटवर्क किंवा अनय डिजिट नक्कीच जे कोणी दोन्ही आपण पाहते त्यांना मी विनंती करेन या आपलं देखील सन्मान केलं जाईल. या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन पाटील नेटवर्क आणि अनय डिजिट यांच्या आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. या आप्पा आपण यायचंय. सुरेख नेटवर्किंग आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मैदानासाठी ज्यांनी खरोखर मेहनत घेतली असे आपले पिच क्रिएटर म्हणून ज्यांना पाहिलं गेलं शुभम, हर्ष आणि धीरज, यश, जीत ही पूर्ण तुमची टीम यायची आहे. पूर्ण टीम आपण यायचं आहे. प्रत्येकाचं नाव घेणं योग्य नाही परंतु या आपण पूर्ण टीमने जे वर्क केलंय त्याबद्दल आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन नक्कीच त्यांचं स्वागत करूया. वेदांत देखील आहे, या वेदांत आपण देखील यायचं आहे. ही पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. हे मैदान बनवण्यामागं आणि मैदान टिकवण्यामागं जर कोणाचा हात असेल तर या पूर्ण टीमचा आपल्याला पाहायला मिळतंय. उत्तम यांना मी विनंती करेन की उत्तम स्वतः आपण या टीमला या पूर्ण टीमला आपण पुष्पगुच्छ देणार आहोत. विद देखील आहे. विद या आपण चिराई या तुम्ही देखील यायचंय. नीरव खरोखरच ज्यांनी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचं देखील सत्कार केला जाईल. आहे तो येस आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान आपल्याला अगदी स्क्रीनचा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळाला. स्क्रीनवाला नक्कीच नाव माहिती नाही परंतु या आपण देखील यायचं आहे. स्क्रीन आपल्याला पाहायला मिळाली. स्क्रीन या आपण अमन आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेख स्क्रीनवर. कारण की स्क्रीन मध्ये मध्ये बंद होत होती परंतु मेहनत हा घेत होता. स्क्रीन चालू करणं हा त्याचा वर्क मात्र आपल्याला पाहायला मिळाला. मी विनंत तांडेल सरांना विनंती करतोय की त्यांचं सन्मान चिन्ह देऊन आभार मानायचे आहेत. कारण की या स्क्रीनमध्ये या मैदानाला वेगळी शोभा येते. ती शोभा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर पाहिलं तर जनरेटर ही एक महत्वाची बाब आहे. कारण की लाईट आणणं कुठून आणायची ही आता मोठा प्रश्न पडतोय. परंतु या ठिकाणी अशी मोबाईल टॉवर ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने जनरेटरची गाडी आपल्याला पाहिली. विशाल घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. या विशाल घरत आपण यायचं आहे. विशाल घरत आपण पाहतायत जनरेटर प्रोव्हाइड केला आपल्याला अगदी रास्त दरामध्ये. त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. त्यानंतर आपल्याला क्षणचित्र प्रत्येक वेळचे चित्र ज्यांनी छापले गेले कॅमेरामॅनच्या माध्यमातून तर मी कॅमेरामॅनला देखील बोलवीन या ठिकाणी आपण यायचं आहे. त्याचा एक फोटो काढून घ्यायचा आहे. द्या त्यांच्याकडे या आपण
या प्रशांत भाई आपण शुभस्ते आपण देणार आहोत त्यांना देखील सन्मान चिन्ह. हे झालं आपण जे पाहिलं. आता मात्र वैयक्तिक बक्षीसकडे लगेच जाणार आहोत कारण की खूप उशीर झालाय, प्रत्येकाला जॉबला जायचं आहे. या दरम्यान जर पाहिलं तर आपली स्पर्धा चालू असताना एक पंचळी गावामध्ये सकाळीच एक दुःखद घटना घडली. नक्कीच रत्नबाबा भालचंद्र म्हात्रे थोडंसं अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. नक्कीच उत्तम आहेत त्यांच्या काकी आणि आपल्या नवनीत दादा आहेत त्यांच्या देखील आपण पाहतोय रिलेटिव्ह आपण पाहतोय काकी आपल्याला रुपेश म्हात्रे यांच्या देखील आपण पाहतोय रिलेटिव्ह आहेत. परंतु ही दुःखद घटना आहे, कोण कोणावर कशी वेळ हे सांगू शकत नाही आहे. आज आपण आहात उद्या नसणार आहात हे देखील आपल्याला कोणालाच माहिती नाहीत. परंतु त्यांच्यासाठी नक्कीच आपण एक प्रार्थना करूया आणि 2 मिनटं अगदी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देऊया. सर्वांनी उभं राहायचं आहे, प्लीज सर्वांनी उभं राहायचं आहे अगदी 2 मिनिटासाठी. समोरची संघ सातपाटी 2 मिनिटासाठी आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. ओम शांती शांती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हेच आपण नक्कीच वंदना करूया. त्यानंतर आपण आता लगेचच जे क्रिकेटमधलं बक्षीस असतं वैयक्तिक बक्षीस सर्वप्रथम आपण देणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहिलं तर एक सामना आजच्या दिवसात असा झाला होता ज्यामध्ये 2 सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. जे संघ पाहायला मिळाले 2 सिनियर खेळाडू संघ आणि 40+ हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. यामधील मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम आपण देणार आहोत. तर सुरेख कामगिरी केली, अगदी 3 विकेट आणि रन्स देखील 3 चौकार देखील मारले असे योगेश पाटील मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाले. हे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी केवळ या आपण केवळ मात्रे आपण पाहतो. केवळ मात्रेंच्या शुभ असते इथे मात्र सन्मान मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड्स त्यांना देण्यात येईल. नक्कीच आपण या ठिकाणी एंटायर टीम पाहतोय, परंतु पडद्या मॅचचे वेगळे काहीतरी आपले चेहरे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नवनीत असतील, रुपेश म्हात्रे असतील आणि चेतना म्हात्रे देखील असतील. ही पूर्ण टीम यांनी देखील खूप चांगलं प्रयत्न केला आणि मदत देखील केली. या स्पर्धेला काही कमी पडणार नाही. खरोखर त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. त्यांचं देखील आपण आभार मानूया. या स्पर्धेदरम्यान एक आपण पाहतोय 40+ जी ट्रॉफी जो संघ विजेता झाला, पण तो विजेता झालेला नव्हता. संघ मॅच जर पाहिली तर टाय झाली होती, त्यामुळे बरोबरी झाले. एक फोटो आपण दोघांचाही काढणार आहोत आणि त्यानंतर टॉस करणार आहोत. जो टॉस जिंकेल ती ट्रॉफी त्यांची असेल हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेहनत जरी असली तरी दोघांचीही मेहनत असणार आहे. एकाकडे ट्रॉफी देणार आहोत कारण की मॅच असे असते दोघे भांडतात
परंतु एकाचा विजय करावा लागतो. इथून मात्र आपण टॉस करणार आहोत आणि टॉस विनमध्ये आपण ट्रॉफी देणार. सर्वप्रथम दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे आणि ट्रॉफी आपण दोन्ही संघांचे कर्णधार आपण उचलायची आहे. तर आपण पाहतोय ही ट्रॉफी आहे आपल्या देवकीबाई देवजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री वासुदेव देवजी म्हात्रे यांच्याकडून 40+ ट्रॉफी आहे. दोन संघाचे कर्णधार यांना आपण ही ट्रॉफी देणार आहोत. दोन्ही उचलायचे आहेत, तुम्ही उचलायचे आहेत आणि एक फोटो काढायचा आहे दोन्ही संघाचा. 40+ ही ट्रॉफी त्यानंतर महिलांना बोलवायचं टॉस करण्यासाठी. टॉससाठी लगेच पाडू इकडेच टॉस. मग सिनियर काका कोण असते ते खेळलेत ना सर्व त्यांच्याकडून नाही. नक्कीच उत्तम या ठिकाणी आपण पाहतो उत्तम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत आणि जी ट्रॉफी आहे ती कोणत्या संघाला जाईल संघाचं नाव आपल्याला पाहायला मिळणार. थोडंसं कमी कर थोडंसं. तर नक्कीच चॉईस असणार आहे. सर्वप्रथम आता मात्र फ्रेंड्स मोबाईल आणि 2024 हा कॉल असणार आहे. 2024 2024 आलाय. 2024 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ट्रॉफी या ठिकाणी नक्कीच उत्तम यांना मी विनंती करेन की ही ट्रॉफी आपण त्यांना सुपूर्द करायची आहे. त्याची पूर्ण टीम यायचं आहे. जी टीम आपण जिंकली गेली. थोडं तिकडे सरका ना. नाही नाही खाली नका तिकडे सरका बस. थोडे सरका अजून सरका. तुम्ही त्यांना द्या. हा बस द्या तुम्ही फक्त हात लावा बस. राजेश छत्रपती ग्रुप ए ग्रुप आणि बी ग्रुप असं मात्र ए संघ जिंकलेला आहे. शुभम येण्याचे शुभम लगेच द्या.
म्हणून आपण ही ट्रॉफी पाहिली आणि ही ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. दमयंती नरेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य आहे. श्री प्रणित नरेंद्र पाटील यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजाची ही ट्रॉफी आहे. यश ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. या यश ठाकूर आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरण केली जाईल. प्रणित आहे का? प्रणित उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं गेलं, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पॉईंट टेबलमध्ये रँकिंगला मी इथे डिस्प्ले करायला सांगेन. जो आपण पॉईंट टेबल पाहू शकतायत रँकिंगमध्ये जो पॉईंट टेबल ठरला गेला, कारण आजची डिजिटल वर्क आहे. डिजिटल वर्कमध्येच आपण कार्य करत असतो. इथे मात्र कुठलीही आपण सिटिंग केलेली नाहीये. जे आहे ते तुमच्या समोर इथे डिस्प्ले केलं जाईल. जो पहिला नाव असेल तो मात्र उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी ज्याच्या नावावर जर पाहिलं तर 4 मॅच खेळला फक्त आणि 4 मॅच मध्ये 6 विकेट मिळवले. अगदी सुरेख गोलंदाजी केली असा त्या ठिकाणी आपण पाहतोय. आई भवानी दनसार संघातील कौशल ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. त्याला मात्र या ठिकाणी कौशलचं कोणी या ठिकाणी यस आपण पाहतोय बाबा ठाकूर आहेत. त्यांच्या यशच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांना पारितोषिक देणार आहोत. जोरदार टाळ्या. आपण नक्कीच कौशलसाठी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आपण जाऊया उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज जी ट्रॉफी आपण पुन्हा एकदा पाहतोय सौजन्य आहे प्रणित नरेंद्र पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. आणि धीरज ठाकूर यांनी एस ठाकूर दिनेश ठाकूर यांच्याकडून आपण धीरज या आपण बेस्ट बॅट्समन म्हणून नक्कीच ज्याच्याकडे आपण पाहिलं गेलं पुन्हा एकदा मी विनंती करीन आपण डिस्प्ले करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेले या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने छाप सोडली असा साई गणेश JM एंटरप्राइजेस संघाचा साई गणेश सातपाटी संघातील भावेश पाटील ठरतोय ज्यांनी 90 रन्स या स्पर्धेमध्ये तब्बल कुटले गेले. या भावेश उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण पाहतोय. एक आणखी पारितोषिक आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाजासाठी जी सुपर ब्राईट टीव्ही आपल्याला पाहायला मिळते. गिरीश पाटील आपण स्क्रीन द्यायची आपण LED स्क्रीन. जोरदार भावेशसाठी खूप चांगली या ठिकाणी खेळली. चांगलं बॅटिंग दर्शवली आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान. भावेश माझ्यासमोर बोलतच नाहीये. त्याला मी किती वेळा सांगतो की कमी बोल परंतु बोलत नाहीये. परंतु एक दिवस नक्की बोलवेन. यानंतर आपण पाहणार आहोत या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. नावं भरपूर होती कारण की फिल्डिंग तशी झाली होती. प्रत्येक जण पडत होता, प्रत्येक जण चांगलं क्षेत्ररक्षण करत होता. मात्र आम्हाला देखील प्रश्नचिन्ह होतं कोणाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून द्यायचं आहे. परंतु असा एक नाव आपल्यापर्यंत पोहोचला गेला आणि संघातील जर पाहिला तर हा निर्णय थोडासा कठीण होता. परंतु किंगफिशर संघ आणि किंगफिशर संघातील ही आपण नक्कीच नाव घेणार आहोत. हरकत नाहीये. किंगफिशर संघाला देणार आहोत. काय नाही काय क्षेत्ररक्षणासाठी हे पारितोषिक आहे आणि एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ही ट्रॉफी पुण्याचे एकदा प्रणित नरेंद्र पाटील यांच्याकडून आलेली आहे. प्रतीक्षा मात्रे आपण यायचं. प्रतीक्षा मात्रे या आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि शुभम ठाकूर आपण देखील यायचे. शुभम ठाकूर आपल्याकडून पारितोषिक वितरण करणार आहोत. बोला नाव बोला.
यस नो डाऊट योगेश ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अगदी सुरेख झेल टिपला होता, त्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पाहिलं तर सातपाटी संघ देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पॅराडाईज संघाने देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आई भवानी संघाने देखील खूप क्षेत्ररक्षण केलं. परंतु एकच कोणतरी मानकरी असतो, तो मानकरी आपल्याला पाहायला मिळतो योगेश. त्याला पारितोषिक दिले जाईल, गिफ्ट, मोठा गिफ्ट हॅम्पर. योगेश 2 मिनिट 2 मिनिट. गोलंदाजाला कूलर आहे, तो आपण कूलर पोहोचवणार आहोत कौशलला. दुसऱ्या 4 झाले ना का नंतर द्यायचं त्याच्या अगोदर हा सिरीज नंतर झालं ना दिलं त्याचं गोलंदाज तर चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय सौजन्य आहे श्री नरेश प्रकाश दोडी, अध्यक्ष बोईसर विधानसभा, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दैसर संघाने यायचे आहे का? दैसर संघ, पॅराडाईज संघ, सॉरी पॅराडाईज संघ यायचं आहे. पॅराडाईज संघ आपण यायचं आहे. रोख रक्कम जर पाहिलं तर या स्पर्धेतील आपण रोख रक्कम पाहतोय. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. रोख रक्कम 10,000 रुपये. आणि या रेहान आपण पाहतोय अंकुश भोईर देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना, कारण की संजय टायगर या संघाने आज पॅराडाईज संघ या मैदानामध्ये खेळला आणि अंकुशच्या वडिलांच्या या सौजन्याने हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पॅराडाईज संघ आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या आपण पाहतोय संजय टायगर म्हणजेच पॅराडाईज बोईसर संघाचं. आपण या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं 4th प्राइज 10,000 रुपये रोख रक्कम हे देण्यासाठी मी प्रतीक्षा ठाकूर आणि मनीषा मात्रे मॅडम यांना बोलवीन. या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. आपण बघतोय जो चेक बनवलेला आहे या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय राजीव शिव छत्रपती ग्रुप आणि ट्रॉफी. ठीक आहे, जी ट्रॉफी आपण पाहतोय अगदी वेगळी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. कारण की जरी कोणत्याही घरी ठेवली तरी सुरेख सुंदर दिसणारी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एक प्रतिनिधी नक्कीच या स्पर्धेविषयी अगदी 2 शब्द शॉर्टली नक्कीच. रेहान फर्स्ट ऑफ 4th प्राइज मिला आपको. आज अगर टीम देखा जाए पैराडाइज अच्छा टीम था लेकिन परफॉर्मेंस जितना चाहिए था उतना आज रहा नहीं. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? टूर्नामेंट के बारे में जितना बोले उतना कम है, क्योंकि फर्स्ट टाइम ये लोग ने ऑर्गेनाइज किया और बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया ना. मंडप की बात करें तो जब रहेगा मंडप था, और लाइटिंग की तो बात ही नहीं, बहुत ज़्यादा लाइटिंग और सब सही टूर्नामेंट, बहुत मजा है. थँक्यू व्हेरी मच. जाऊया तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. जी ट्रॉफी आपण पाहतोय पुण्याच एकदा ही ट्रॉफी आपण नरेश प्रकाश दोडी यांच्याकडून आलेली आहे. 3rd प्राइज दैसर संघ आपण यायचा आहे. दैसर संघ पाहतोय आपण. उत्तम मात्रे पुरस्कृत हा दैसर संघ आपल्याला पाहायला मिळाला. 3rd प्राइज रोख रक्कम जर पाहिले तर 10,000 रुपये हे पारितोषिक वितरण करण्यासाठी चेतना ठाकूर आणि नीता तांडेल
या आपण दोन्ही आपण मॅडम या ठिकाणी यायचं आहे. थर्ड प्राइज आपण पाहतोय रोख रक्कम आणि तदनंतर पाहिलं तर ही ट्रॉफी. ही घ्या ट्रॉफी घ्या, ट्रॉफी घ्या. रोख रक्कम आणि ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख असं खेळ मात्र खरोखरच दहिसर संघासाठी जोरदार टाळ्या. खूप चांगलं खेळ दर्शवलं. अगदी चारही टीम होत्या, चारही टीम खूप चांगलं खेळल्या या स्पर्धेमध्ये. ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. नक्कीच दीपेश याला मी थांबवीन. अगदी 2 शब्द या स्पर्धेविषयी काय म्हणशील? ही टुर्नामेंट चांगलीच होती, पण आमचा थोडा हार्ड लक. इतकी मॅच आम्ही जवळ घेऊन 2 बॉल 5 रन हरले. इकडे आमचा हार्ड लक झाला आणि ही टुर्नामेंट एकदम चांगली होती. नक्कीच धन्यवाद तुला देखील या स्पर्धेबद्दल. आपण दिलेली ही पोच पावती पाहायला मिळते. त्यानंतर जाऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. सर्वप्रथम सिरीज देऊया, हरकत नाही. सिरीज आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरऑल परफॉर्मन्सचा जर विचार केला तर आपण बघतोय हेमंत दादा पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री शशांक पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली ट्रॉफी आपण पाहतोय. आणि सायकल आपल्याला पाहायला मिळते. सायकल देखील आपण यावर घेऊन यायचे. सायकल हरकत नाही आहे. सायकल आमचे बाबा ठाकूर, आपण पण खूप मेहनत घेतली बाबा ठाकूरने देखील. आणि खरोखरच ज्याच्याकडे आपण पाहिलं अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, विचार केला तर एकूण 125 रन्स आणि 5 विकेट. जोराने बोला ना. तर मी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी शशांक आहे आणि सचिन पाटील आपण देखील यायचे आहे. आता वाट कोणाची बघता? या सुशील टाक. आणि सायकल इथून मात्र आपण पाहतोय घेऊन जायचे. स्वप्न असेल किंगफिशर टीमचं. साइकिल पे बैठ जाओ सुशील. साइकिल के बैठ पे एक फोटो निकाल दो. यस ओके. फर्स्ट ऑफ सुशील खाली 2 मिनट. फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेचुलेशन. आपको इस टूर्नामेंट के बारे में बोलना ही होगा क्योंकि आपकी ख्वाहिश थी फाइनल मारने की ख्वाहिश थी. आप बहुत जिस तरह से हर एक मैदान में लड़ रहे थे लेकिन आपको कामयाबी नहीं मिल रही थी. इस मैदान में जिस तरह से लड़े कामयाबी मिली. क्या कहना चाहोगे? जिस तरह से आप खेले, आपकी टीम खेली, क्या कहना चाहोगे? टीम तो बहुत ही अच्छी खेली मेरी. और सातपाटी का बोलना चाहे तो वो तो बहुत ही अच्छी टीम है, लेकिन उन्होंने मेहनत की, इसके वो फर्स्ट प्राइज मारा. और आपकी टीम में जो बंदे हैं उनके बारे में क्या कहना चाहोगे? अभी तो देखा जाए तो बहुत ही छोटे बच्चे हो, लेकिन तो भी वो लोग, हम बोले उनको, दीपक और मैंने और यार मेरे सब फील्डर लोग ने बोला कि बिंदास खेलो, कुछ भी होने दो, तुमको कोई कुछ नहीं बोलेगा, हम तुम्हारे साथ है, तुम हमारे साथ रहो तो टीम अपनी बहुत आगे जाएगी. और हर दिन प्रैक्टिस करते हो? नहीं, प्रैक्टिस तो नहीं है, पर है रेगुलर थोड़ा बहुत, कभी का 1-2 बॉल 3-4 ऐसा खेलते रहते. बहुत अच्छा लगा आपसे मिलके. अब नेक्स्ट टाइम किधर भी मिला हो आप मेरे साथ बोलेंगे जरूर. सुशील टाकते मॅन ऑफ द सिरीज. जाऊया त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. जी ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचली गेलेली आहे, ही ट्रॉफी आपण पाहतोय.
श्री नरेश प्रकाश दोडी यांच्याकडून आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम जर पाहिली तर 25,000 रुपये. त्यापूर्वी मी उत्तम यांना एक प्रश्न विचारीन. नक्कीच या स्पर्धेमागे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप मेहनत केली या व्यक्तीने, परंतु त्यांना देखील कोणीतरी मदत केलेली असेल. आपल्याला त्यांचं नाव कळणं किंवा त्यांच्या खऱ्या अर्थाने ज्यांनी सपोर्ट केला त्यांच्याबद्दल उत्तम काय म्हणशील? मी एकटाच नाही मिळत या टुर्नामेंटच्या मागे, हे सर्व माझी टीम आहे. राजेश शिवशक्ती आणि सर्वात पहिलं म्हणजे ज्या स्पॉन्सर जो आहे प्रतीक म्हात्रे याने आम्हाला सर्वात पहिले 50,000 रोख रक्कम दिली आणि त्यामुळे आम्हाला हा प्रोत्साहन भेटला. त्यामुळे प्रतीक म्हात्रे यांचे मी कौतुक करेल. नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही प्रतीक मात्रेने जर सपोर्ट नसता तर ही टुर्नामेंट झाली असती की नसती. मात्र स्पॉन्सर्स येणं खूप गरजेचं आहे. स्पॉन्सरमुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आपल्याला पाहता येते. ही ट्रॉफी आणि आपण पाहतोय रोख रक्कम 25,000 रुपये. या पूर्ण आपण ग्रुप पाहतोय, या ग्रुप तर्फे आपण देणार आहोत. प्रत्येक जरा बाबा ती ट्रॉफी आहे ना ती बाजूला काढायची आणि मेडल्स, जे मेडल्स आहेत एक एक संघाने एक एक खेळाडूने यायचंय, एक एक संघाच्या खेळाडूने यायचंय. 1 मिनिट थांबायचं, 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. तर मेडल देणार आहोत. 2-2 मेडल, प्रत्येकाला एक एक 2-2 द्या. तर सर्वात पहिला कर्णधार आपण पाहतोय सुशील टाक आपण जायचंय. मेडल पहिला आपल्या गळ्यात असणार आहे. खूप चांगलं या ठिकाणी सिल्वर मेडल्स म्हणजेच रनर अप टीम आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर दीपक आपण यायचंय. खूप चांगलं या ठिकाणी लेफ्ट हँडर बॅट्समन म्हणून दीपकला पाहिलं जात आहे. कुणाल या, कुणालने मागच्या टुर्नामेंट मध्ये अन्नदान केलं होतं, तोच कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रिजेश उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जात आहे. ब्रिजेश आपण देखील यायचंय. आलम सुरेख क्षेत्ररक्षण आलमचं देखील राहिलं. अरविंद आपण देखील यायचंय. तुषार फर्स्ट बॉलर, तुषार या. फर्स्ट बॉलर तुषार आल्याला आपण पाहतोय. दिनेश आपण या. दिनेश चेंज नको. हॅलो हॅलो हॅलो. त्यानंतर योगेश यांनी देखील या. योगेश अजून कोण रहेगा? एक कोण रहेगा? जाओ ना. नाम क्या है? विनय. आणि रोख रक्कम 25,000 रुपये. हा स्वप्न असेल खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण या ठिकाणी संघाचं 25,000 रुपये रोख रक्कम आणि आपण पाहतोय जी ट्रॉफी उचलली जाईल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. नक्कीच चर्चित राहतील हे संघ. 2 संघ खूप मेहनत केली आणि मेहनतीचा परिणाम आपण पाहतो या ठिकाणी फळ मिळालं. आता 1-2 फोटो काढ आणि खाली ठेवा. ते ट्रॉफी त्यांच्या हातात द्या. एकदा कॅश प्राइज त्यांच्या हातात द्या. कॅश प्राइज पुढे द्या. बाहेर तो बोलो हिप एंजॉय या नक्कीच यहाँ पे किया जाएगा. यानंतर या स्पर्धेमधील ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय, ही स्पर्धा ज्या बक्षिसासाठी भरवली जाते की सर्वाधिक पाहिलं तर स्पर्धा असते आणि स्पर्धेतील बक्षीस हा किती असतो हे देखील पाहिलं जात आहे. सर्वप्रथम मी सातपाटी गावातील एक प्रतिनिधी, संघातील एक प्रतिनिधीला बोलण्यासाठी दिवेश पाटील या. आपण दिवेश या, अगदी 2 शब्द. आपण चॅम्पियन आहात, चॅम्पियन राहणार आहोत, परंतु या स्पर्धेबद्दल आपलं अभिप्राय नक्कीच व्यक्त करायचा आहे. ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली
या स्पर्धेमध्ये काही कमतरता राहिली का आणि अजून काही पुढे करता येईल या उद्दिष्टाने एक ॲज अ प्लेअर म्हणून आपण पाहतोय. आणि ओव्हरऑल कसं वाटलं तुला या स्पर्धेबद्दल? खूप छान वाटलं स्पर्धेबद्दल. फक्त थोडंफार टाइमचा इश्यू झाला, गेल्या कालपासून टाइमचा थोडा इश्यू झाला, बाकी सर्व परफेक्ट झालं. आणि आपल्या संघाबद्दल काय म्हणतील? संघाने परफॉर्मन्स खूप चांगला दिलाय अभि आज पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीने आज प्रत्येकाला ज्यांनी एफर्ट्स देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल काय म्हणशील? त्यांच्याबद्दल तर मी खरं तर टीम सध्या बॅकफुटला जात होती, पाय तसा परफॉर्मन्स होत नव्हता, कारण माझाच परफॉर्मन्स होत नव्हता बॉलिंगमध्ये. तर सध्या कुठे मी या टुर्नामेंटला माघार पण घेतलं. मला बोलत होती पोरं, ठीक आहे तुला मारले नेक्स्ट टुर्नामेंट, तरी पण तू बॉलिंग टाक, आम्ही आहे तुझ्यासोबत. पण मीच माघार पण घेतलं की जाऊ दे, बॉलर आहेत, बसम पण चांगली टाकतोय बॉलिंग, तर मी नाही टाकत या टुर्नामेंटला, तुम्ही वा, बाकी आपण बघू. आणि सर्वांनी मेहनत केली, सर्वांनी चांगला परफॉर्मन्स केलं. आणि खास करून स्पेशली मी भावेश कीड ह्याच्यावर तर आमचा पहिल्यापासून विश्वास असतो. चेसिंगच्या मॅच तो कुठल्या पण चेसिंगच्या मॅच तो वन साईड काढतो. आणि सेमीफायनलमध्ये पण आम्हाला वाटलं होतं की तो बोलत होता की मी तिन्ही बॉल खेळतो. आम्ही त्याला बोलले की तू खेळ, आम्हाला विश्वास होता की तो तिनामध्ये एक बाउंड्री मारेल आणि शेवटी त्याने तसंच केलं आणि सामना जिंकून दिला. आणखीन एक इंजुरीने त्रस्त जरी आपला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की त्याला इंजुरी आहे, त्याने मला देखील दाखवली. काय म्हणशील त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल बोलायला तर फार कमीच आहे, कारण कधीही न प्रॅक्टिस करणारा हा हर्षल आहे. कारण बोटीतच असतो तो आणि बोटीतून जरी आला तरी कधी न प्रॅक्टिस करणार आहे आणि एवढी सुंदर गोलंदाजी करतो. आणि सुंदर म्हणजे आमच्या टीमला एक तो महत्वाचा वाटा आहे खरं तर. धन्यवाद म्हणेन मी या ठिकाणी. आणि तुमची टीम अभि देखील आपण पाहतो आज स्मित हास्य आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपण पाहतो, कारण की नवलीमध्ये तुम्ही एफर्ट दाखवत होते, कुठेतरी रनरअप राहिले त्या ठिकाणी, परंतु आज खऱ्या अर्थाने ही पुढची टुर्नामेंट जी आपण एक जुटीने खेळला आणि खूप मेहनत घेतली आणि आज तुम्हाला त्यांचा रिझल्ट मिळाला. पुण्याच्या एकदा पूर्ण तुमच्या टीमचं मी अभिनंदन करतो या स्पर्धेत. आणि शेवटचं तर मी ह्याचं कौतुक करेल परेशांचं, की त्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केली आणि इकडे खेळायला बोलवलं आणि आम्ही फायनल जिंकले. नक्कीच जेएम एंटरप्राइजेस बक्षीस देखील खूप लावले गेले होते. आपण पूर्ण टीमला बोलूयात. मेडल पहिले टाकले जातील आपल्या नक्कीच गळ्यामध्ये. दिवेशला पहिला मेडल आपण देणार आहोत. इकडे 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 या. नाही जी आमची पूर्ण सपोर्टर टीम आहे, लहान टीम पूर्ण या. जयेश या, आपण यायचंय. यश सर्व या, पटापट यायचंय. जी पूर्ण टीम आहे पटापट यायचंय. या चला. आपण सर्वप्रथम दिवेशला देणार आहोत या ठिकाणी मेडल्स. दिवेश पाटील एक सुरेख फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्यानंतर ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य आपल्याला पाहिलं ते अभि याला आपण मेडल देणार आहोत. खूप चांगलं अभि याला देणार आहोत मेडल्स. नेहमीच जर पाहिलं तर हास्य त्याच्या चेहऱ्यावर, कधीच दुखी नाही. अगदी इंजुरीने त्रस्त परंतु बोटीत प्रॅक्टिस करणारा, पाण्यावर प्रॅक्टिस करणारा खेळाडू जर पाहिलं तर हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी योगेश आणि हर्षद आपण पाहतोय नेहमीच बोटीत काम करणारा. थोडस पायाला इंजुरी आहे परंतु सुरेख. भावेश कीड आहे परंतु नक्कीच ही कीड नेहमी असावी तुमच्या टीम मध्ये. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी धर्मेश कपिल. नंतर आपण पाहतोय हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल पाटील नियनला कामाला आहे, नक्कीच जाणीव आहे मला. कपिल पाटील आपण पाहतोय. नाही नाही माहिती आहे मला. जितेश आणि वेल्डर आहे आमचा आदित्य. अगदी पूर्ण टीम आपली असंच हसत राहा, असंच खेळत राहा. नक्कीच रोख रक्कम 50,000 रुपये आणि ट्रॉफी देण्यासाठी मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी उत्तम आपण
ही ट्रॉफी. उत्तम यांच्या पत्नी आपण यायचंय. एक नक्कीच एन्जॉय फोटो असतो द्या. एन्जॉय फोटो. परेश म्हात्रे आपण पाहतो या ठिकाणी. परेश म्हात्रे नक्कीच ट्रॉफी उचलली जाईल परेश म्हात्रेच्या माध्यमातून. JN एंटरप्राइजेस परेश म्हात्रे पुरस्कृत होती संघ. एकदा एन्जॉय करणारा फोटो असू द्या प्रत्येकाने. सुरेख या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक वितरण कार्यक्रम आणि ही स्पर्धा ओव्हरऑल स्पर्धा खूप छान राहिली. या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सातपाटी संघाचं मी कौतुक करीन. जेव्हा ऑरेंज टी शर्ट त्यांच्याकडे दिला गेला तेव्हा लकी टी शर्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेदरम्यान आपण ही स्पर्धा आपण सुरेख पद्धतीने पार पाडली गेली. अगदी सर्वांचा सपोर्ट खूप चांगला राहिला. पूर्ण टीम आपण पाहिलं. राजे छत्रपती शिवाजी जी टीम होती पूर्ण ग्रुप होता त्यांनी खूप मेहनत घेतली. आणि आजचा जो कार्यक्रम आपण पाहतोय या कार्यक्रमामध्ये सातपाटी संघ चॅम्पियन राहिला. किंगफिशर संघ जर पाहिला बोईसरचा हा उपविजेता संघ म्हणून पाहायला मिळाला. त्याबद्दल सर्वांचं आम्ही कौतुक करतोय, आभार मानतोय आणि इथेच थांबतोय. पुढच्या वर्षी या ठिकाणी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद आणि सर्वांनी व्यवस्थित घरी जा. ही मित्र नक्की झाली.